चलो तुम कहते तो वैसा जो सिस्टम बनी है। तो आज जो सुपर क्लास 1 आज उनको आत्महत्या करने का समय आ गया है, सब आत्महत्या भी कर रहे हैं। कुछ लोग अभी इलेक्शन ड्यूटी में बीओ या कुछ तो भी है ना, बिया सिस्टम को कौन तोड़ सकेगा और कैसे सिस्टम को हम तोड़ सकेंगे? क्योंकि जब तक हम दुश्मन की गहरी चाल को हम समझ नहीं पाते तब तक हम कुछ नहीं कर सकते। नहीं तो मूवमेंट तो चलाने के लिए क्या, रैली निकालो, लाखों लोग इकट्ठा आ जाओ, चैंटिंग करो, लाखों लोग आए, उनको क्या फर्क पड़ता है? आज जैसे महाबोधि महाविहार में चैंटिंग चल रही है, 27 देशों के भिक्षु इकट्ठा है, चैंटिंग कर रहे, ग्रंथ पढ़ रहे, उनको क्या तकलीफ हो रही? लेकिन क्या उन्होंने आवाज उठाया महाबोधि महाविहार मुक्त आंदोलन के लिए? जो महाबोधि महाविहार मुक्त आंदोलन करने वाले तो 50 लोग बाजू में बैठे हैं, उनको उससे तकलीफ, जो आवाज उठा रहा है उससे तकलीफ है। जो आवाज उठाते नहीं लाखों लोग हैं, जो आवाज उठाने नहीं, ऐसे सिस्टम वाले की जरूरत है। जो कर्मकांडों में पूरा बुद्ध धर्म को लेके जा रहे हैं, ऐसे लोगों की आवश्यकता है। लेकिन उनके जाल को समझकर, उनका जाल तोड़ने वाले, सिस्टम को तोड़ने वाले, सिस्टम को हिलाने वालों लोग उनके टारगेट होते हैं, उनको उनके बारे में तकलीफ होती है। तो ये सारी बातें हमें समझने की आवश्यकता है। इसके बारे में आज चिंतन करेंगे। जैसे हमारे पूर्व अनुभव क्या है, आज तक के अनुभव, जैसे सिद्धार्थ का एक उदाहरण है। सिद्धार्थ का उदाहरण सबको मालूम है। 6 साल सिद्धार्थ ने गुजारा, जंगल में 6 साल गुजारा, हर प्रकार की क्रिया उसने किया, हर प्रकार के गुरु के तरफ गया, तपस्या किया, साधना किया, आनापानसति किया, प्राणायाम किया, सब कुछ किया, मरते दम तक किया। क्या वो सक्सेस रहे? सफलता मिली उनको? जब उन्होंने पूर्व अनुभव के ऊपर हमें भी चिंतन करना है कि हमारे आज तक जो अनुभव है हमारे, वो कैसे रहे। इसके बारे में पहले हमें देखना है हमारा इतिहास क्या था, हमको कैसे पराजित किया गया, अपनी कमजोरियां क्या थी। फिर सिद्धार्थ को समझ में आया कि वो निराश तो नहीं हुए, आशा थी कि हम आगे कुछ ना कुछ करेंगे, निराश नहीं हुए। आज भी हमें निराश नहीं होना है, चाहे कितना भी हो। निराश, आशावाद अपने जीवन को एक दिशा देता है, इसलिए आशा आदमी ने नहीं छोड़ना चाहिए, चाहे कितनी भी तकलीफ हो। हम आशा के वजह से ही जीते हैं, नहीं तो जीने का कोई मकसद नहीं। तो हम आशा कर सकते हैं, तो हमारी अपनी जो कमजोरी है उसको ढूंढ के निकाले। वर्तमान स्थिति में हमारे में कौन सी कमजोरियां है, कहाँ हम कम, इसके बारे में हमें ये करना है। उसके बाद में जो पवित्रता, लीडरशिप, पवित्रता, वो लीडरशिप में पवित्रता नहीं है। और बाबा साहब आम्बेडकर ने एक बहुत ही अच्छा एक उन्होंने दिया है, यहाँ पे मैंने लिखा है कि why do men not mind exclude enslaving or demonizing others? Why do men not mind making the lives of others unhappy? It is not because men are not righteous in their conduct toward one another. Personal purity, the foundation of good in the world. Personal purity undermined by covetousness, passions, ignorance, the destruction of life. It is necessary for personal purity to build up sufficient strength of character so that evil should be kept
under control. Man can be like instrument of good if he has no personal purity in him. तो ये जो है, जो व्यक्तिगत पवित्रता ये फाउंडेशन है। बाबा साहब आम्बेडकर कहते हैं व्यक्तिगत पवित्रता ये अच्छाई की आधारशिला है। जब तक तुम अच्छाई की आधारशिला पवित्रता हमारे समाज में या हमारे नेता में नहीं आती है, तब तक हम जो अच्छा जीवन नहीं जी सकते। आज हमारे में कहीं ना कहीं अनुशासन या जिसको राइटर्स ने सदाचार, ये पवित्रता, ये बातें हम कहीं ना कहीं खोती जा रही है, हमारे से निकलते जा रही है। इसलिए बाबा साहब आम्बेडकर कहते हैं कि जब तक पर्सनल प्योरिटी तुम्हारे चरित्र को बनाती नहीं, तब तक समाज का हित या तुम कर नहीं सकते। तो आज जो हमारे समाज पवित्र है, हमारे लोग पवित्र है, हमारे समाज में एक बाबा साहब के प्रति श्रद्धा है, तो अब ये जांच करने की जरूरत है पवित्रता किस में नहीं है। कौन बिक रहा है? पैसे के लिए बिक रहा है, पद के लिए बिक रहा है, छोटे छोटे कामों के लिए आज हमारा नेता पवित्रता खो रहा है, पवित्रता नष्ट कर रहा है। तो इसे समाज को कौन आगे बढ़ाने के लिए कोशिश करेगा? हम देखते हैं कि कोई लोग फॉरेन में जा रहे हैं, बाबा साहब बता रहे यहाँ पे इंडिया में नेतृत्व कर रहे हैं। जब उसकी पवित्रता हम जांचते हैं, उसकी नियत हम देखते हैं, तो उसकी नियत हमें जैसी चाहिए, बाबा साहब आम्बेडकर की जैसी नियत थी वैसी उनकी नियत नहीं दिखती है। इसलिए हमारे सामने काफ़ी सवाल पैदा होते हैं। तो हमें इसके बारे में चिंतन करने की जरूरत है। अपने आप को पवित्र कैसे रखें, अपने विकारों को कैसे नष्ट करें, इसके बारे में भी चिंतन करना है। और वर्तमान और भविष्य में आने वाली समस्या है, उनके कारणों को पहचाने, क्या समस्या आने वाले, इनके कारणों को भी हमें समझना है और चिंतन करना है। यहाँ पे मैं अभी ये प्रास्ताविक हो गया, इस पे हमें चिंतन करना है। हर एक को उनके मन में जो भी विचार है, जैसे भी है, ऐसा नहीं कि आप मन खोल के, दिल खोल के बोलो कि आपको क्या लगता है, तो आप प्रतिक्रिया व्यक्त करेंगे ऐसी मैं अपेक्षा रखता हूँ। और अपने 2 शब्दों के यहाँ पर विराम देता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम। कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि या देशाच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि संपूर्ण बहुजन महापुरुष ज्यांनी आपलं सर्वस्वी जीवन या देशातील दलित, पददलित आणि संपूर्ण समाजाला एक मानवतेची दिशा देण्याकरिता खर्चिले, त्या सर्वांना मी आज अभिवादन करतो। आज 6 डिसेंबर आणि याबद्दल काय बोलायचं, तर तथागत गौतम बुद्धांपासून तर महात्मा फुल्यांपर्यंत जो एक संबंध, असा एक वैचारिक लढा सुरू होता आणि तो कुठेतरी फुल्यांनंतर थांबला आणि त्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। विचार करा की म्हणजे त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तो कालखंड, म्हणजे तथागतांचा कालखंड जर आपण बघितला तर तो अतिशय वेगळ्या स्वरूपाचा होता आणि बाबासाहेबांच्या कालखंडात तर म्हणजे धर्मच नव्हता, म्हणजे त्याला आपण अधर्म म्हटलं तरी चालेल। असा बालक एक लहानपणी ज्याला म्हणजे ज्याच्या समाजाची सावली सुद्धा ह्या देशातील लोकांना सहन होत नव्हती आणि तो लहान बालक जेव्हा वर्गामध्ये बसायला जातो त्याला वर्गात बसू देत नव्हते। काय मनाची अवस्था असेल त्या बालकाची। आणि पुढे त्याने शिक्षण घेत असताना
बाबासाहेब 1920 साली जेव्हा सामाजिक जीवनात पदार्पण करतात आणि 1920 नंतर 1942च्या या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिश शासनामध्ये ते एक मजूर मंत्री म्हणून आणि अतिशय अशा पदांवर आपली भूमिका मांडतात आणि कार्य करतात की ज्यामुळे कित्येक तरी म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊ शकलं. म्हणजे 22 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढं अचिव्हमेंट कोणी करू शकतं का? म्हणजे असं तर उदाहरण जगात नसेल आणि होणारही नाही. म्हणजे एवढ्या विपरीत परिस्थितीत म्हणजे भंतेजींनी आपल्या आदरणीय भंतेजींनी जे मांडलं की नकारात्मकता आहे, आज अस्वस्थता आहे भारतामध्ये, जिकडे तिकडे गोंधळ माजलेला आहे आणि पुढे काय करायचं सुचत नाहीये. याच्यापेक्षा तरी म्हणजे ती परिस्थिती किती पटीने नकारात्मक असेल. आणि त्यावेळेस समाजाला एकत्र करून त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण करून कार्य करणं हे खरंच म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. त्यावेळेस लोकशाही सुद्धा जगामध्ये प्रस्थापित होईल का? कारण जर आपण बघितलं तर राजेशाही पद्धत होती. म्हणजे बुद्धांच्या काळात काही प्रजासत्ताक सोडले तर मी आता कोलकाताला गेलो होतो म्हणते. कोलकातामध्ये इंडियन म्युझियम म्हणून आहे. आपल्यापैकी बरेच जण जेव्हा थायलंड वगैरे गेले असतील तर बघितलं असेल. इंडियन म्युझियम दुसरं काही नाही आहे. तर त्यांनी सगळीकडे बुद्धच आहे. म्हणजे जे बुद्धाची शिल्पच आहेत तिथे. आणि इंडियन म्युझियम मध्ये बघताना एक गोष्ट मला जाणवली की तिथले जे शिल्प आहेत ते काही 7व्या शतकातले आहेत, काही 10व्या शतकातले आहेत. परंतु 11व्या-12व्या शतकातल्या ज्या मूर्त्या मला दिसल्या त्याच्यामध्ये बुद्धांच्या मूर्त्यांची तोडफोड झालेली दिसली. आणि 10व्या शतकातला जेव्हा त्या नाण्यांचा इतिहास आहे तिथे, म्हणजे छोटी छोटी नाणी पण ठेवलेली आहे, कॉइन्स, तर तिथे मोहम्मद घोरी वगैरे यांचे आंदोलनाचं पण तो काळ होता. म्हणजे एकीकडे बुद्धिझमला फार मोठे चॅलेंजेस आहेत. म्हणजे मानवतावादाला इतके प्रचंड संघर्ष करावा लागतो ह्या मानवी संस्कृतीमध्ये की एक सामान्य प्रजा, तिथे राजेशाही, तिथे मारकाट, तिथून बाह्य आक्रमण, त्याच्यानंतर अंतर्गत असलेला ब्राह्मणिझमचा प्रचार आणि प्रसार, त्याच्यानंतर गुप्ता डायनेस्टी, गुप्ता पिरियडमध्ये असलेलं तेव्हा तर प्रचंड मोठा संघर्ष बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम या आयडिओलॉजीजमध्ये. तिथून राजेशाहीमधून म्हणजे तेव्हा बाह्य याचं आक्रमण, मारकाट करणे, महिलांना उचलून नेणे. म्हणजे आज आपण ज्या महिला विचार करा की त्यावेळेसच्या महिलांची परिस्थिती काय असेल. म्हणजे महिला हा जन्म घेणे, स्त्री हा जन्म घेणेच म्हणजे आपण काहीतरी चुकीचं केलंय की काय असं वाटत असेल त्यांना. इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये म्हणजे बुद्धांनी सुद्धा बघा, विचार करा, त्यावेळेस बुद्धांनी जेव्हा आनंद त्यांच्याकडे गेले आणि बुद्धांनी रिक्वेस्ट केली त्यांना की तुम्ही स्त्रियांना सुद्धा संघामध्ये सामील करून घ्या, त्यावेळेस बुद्ध सुद्धा विचारात पडले होते. म्हणजे घ्यायचं नाही, म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा त्या कशा करू शकतील या सगळ्या. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारत हा इतक्या रसातळाला गेलेला देश, म्हणजे आक्रमण काय, इथे धार्मिक उन्माद काय, इथे अंधश्रद्धा काय, आणि त्यावेळेस बाबासाहेबांचा जन्म होतो आणि ते हे सगळं करतात. हे म्हणजे एक प्रकारचं अलौकिकच वाटतं. तर आपल्याला आजच्या प्रसंगी म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल विचार करताना आणि ते आपल्यातून निघून गेले 6 डिसेंबरला, मी तुम्हाला सांगतो की असं वाटतं की आपल्या घरचं कोणीतरी गेलं की काय. आणि अक्षरशः आपलं दुःखाने आपण म्हणजे व्यक्त करू शकत नाही, डोळे पाणावतात आपण. म्हणजे आज सगळंच काही थांबल्यासारखं वाटतं. तर आजच्या प्रसंगी म्हणजे महामानवांना जर आपल्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली पर काही करायचं असेल तर तो आपला एक खरा म्हणजे संकल्प आहे की जे काम आता एवढ्या वर्षापासून आता सुरू होतं आणि त्यांच्या हयातीत सुरू होतं, त्याच्यानंतर कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते करत राहणं, म्हणजेच
त्या अर्थानं त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देणे असं मला वाटतं. आजच्या प्रसंगी भंतेजींनी जे आज विषय मांडलेले आहेत याबद्दल बरेचदा आपण चिंतन करत असतो की नेमकं म्हणजे करायचं काय, मार्ग कसा आहे, आपलं काय चुकलं आहे. तर एक या बोधिवृक्षासारखं आपण समजूया, त्याला एक उदाहरण म्हणून, आणि खाली हे सगळे त्याचे रूट्स आहेत. तर आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत की आपले चळवळीचं जे आपण आकलन करतो आणि बऱ्याचदा आपण फक्त हे जे बाह्य स्वरूप आहे, म्हणजे आता जर हा बोधिवृक्ष का उभा आहे तर याचे जे रूट्स असतात ते जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या ह्या मजबूत असतात, फार फार खोलवर गेलेले असतात आणि हे याला पकडून असतात. ही जी हिरवी पानं वगैरे दिसतात, ही काय फळं फुलं जे काही लागतात, हे काही सगळं न्यूट्रिशन जे आहे हे सगळं इथून याला पुरवठा होत असतो. म्हणजे आपण जर बुद्धांनी ज्या प्रकारे म्हणजे ध्यानसाधना 6 वर्षापासून चिंतन केलं असेल, सगळ्या प्रकारच्या करून बघितलं आणि त्यांच्या आजूबाजूला सगळं नैसर्गिकच वातावरण होतं. तर हे उदाहरण इतकं सुंदर आहे की याच्यामध्ये शेवटी हे रूट्स आपल्याला दिसतात का? आपण जेव्हा जातो बोधिवृक्षामध्ये आपल्याला वरचा वृक्ष दिसतो, पण खालचे जे रूट्स आहेत ते आपल्याला दिसत नाही. आणि हे रूट्स एक छोटंसं बी वगैरे किंवा जेव्हा एखादं छोटंसं बी पडतं, लहानसं असतं ते, आणि तिथून मग हे सगळं त्याची सुरुवात होते. याच्यामध्ये एक सृजन शक्ती असते आणि त्याच्यातून तो वृक्ष मोठा होत जातो. तर आपल्या चळवळीचं सुद्धा तसंच आहे. आपल्याकडे हे जे चळवळीचे जे रूट्स आहेत, आताच भंतेजींनी जे उदाहरण दिलं, द प्युरिटी ऑफ अ पर्सन, त्या व्यक्तीचं मन, अंतःकरण अतिशय शुद्ध असायला हवं. पंचशील हे फक्त आपल्याला बोलण्यासाठी नाही आहे, तर ते अंतर्मनात रुजण्यासाठी आहे. ते आपल्या दैनंदिन याच्यात असणं आवश्यक आहे आणि आपल्या सर्व कृतींचा तो एक मूळ गाभा असला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तो आपल्या अंतर्मनातल्या चिंतनाचाच भाग असला पाहिजे आणि त्यातूनच ती कृती घडत गेली. तर ही जी पंचशील आहे हे आपल्यासाठी रूट्स आहेत. एखादं नेतृत्व जर त्याच्या अनुयांना किंवा त्याचे जे कोणते घ्या, म्हणजे एखादं नेतृत्व, सामाजिक नेतृत्व म्हणा किंवा राजकीय नेतृत्व म्हणा, कोणतेही नेतृत्व, एखाद्या संघटनाचं, पक्षाचं, कोणाचे असो, जेव्हा तो लोकांना भेटतो आहे किंवा त्यांना सांगत आहे, त्याच्या पुढे समजा 1000 लोक उभे आहेत किंवा बसलेले आहेत, तर त्यांनी ह्या शिलाचरणावर किंवा ह्या पंचशिलावर, ह्या रूट्स मजबूत करण्यावर जर भर देत नसेल, त्याला जर फाउंडेशन मानत नसेल त्या गोष्टीला, तर त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला तसे दिसणार नाही. त्याची वाढ तुम्हाला कोणत्यासारखीच दिसेल. हा निसर्गाचा नियम आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींवर जेवढा फोकस राहील, आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. बऱ्याचदा संघटनांमध्ये काम करत असताना लगेच आपल्याला त्याचे फळ मिळाले पाहिजेत कोणते काम केल्याची, असाही फार आताताईपणा आपल्या याच्यात थोडासा येत राहतो की आता काम केलं म्हणजे आताच अध्यक्षपद, आताच पुढे काही, आताच एकदम नावलौकिक मिळालं पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, पद पैसा सर्वच मिळालं पाहिजे. तर ते एकदम लगेच मिळणार का? म्हणजे परिश्रम न करता मिळालं पाहिजे आणि लगेच एकदम तात्काळ ते मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याकडे तो एक विचार प्रवाह आलेला आहे. तर इथे कुठेतरी आपल्याला आता नवीन मुलांना किंवा जनरेशनला किंवा युवकांना आपल्याला या चळवळीशी बांधिलकी निर्माण करताना या रूट्सवर काम करण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे त्याग लागतो. कारण इथे जेव्हा काम करतो तर इथे आपल्याला स्टेज मिळत नाही.
आपलं नाव कोणी घेणार नाही. मी जेव्हा आता कोलकातामध्ये पुन्हा एका ठिकाणी गेलो, ते म्हणजे मदर टेरेसाच्या आश्रमामध्ये. म्हणजे सगळंच बघितलं तिथे, म्हणजे ट्रेनिंगच होतं माझं. तर तेव्हा मी बघितलं की चला म्हणलं मदर टेरेसाचं नाव ऐकलं तर पण मदर टेरेसाचं पण बघायला पाहिजे कसं आहे. मी महाबोधी विहारचं तिथे जे महाबोधी सोसायटीचं आहे तिथे पण गेलो. दोन्ही ठिकाणी बघितलं, एके ठिकाणी बुद्ध आहेत, एका ठिकाणी मदर टेरेसाचं त्यांचं ते बॉडी वगैरे ते कॉफिनमध्ये असं त्या आतमध्ये असं बनवलं आहे त्यांनी. तिथे गेल्यानंतर बघितलं की अक्षरशः बेंगॉलमध्ये आजही म्हणजे तुम्ही जर रस्त्यावरून जात असाल तर कोणी ना कोणी माणूस म्हणजे गरिबी खूप आहे, म्हणजे असं झोपलेलं दिसणारच, असं पडलेले किंवा असे दिसणार. आणि आजच्या म्हणजे 75 वर्ष आधी 80 वर्ष आधी तर तिथे म्हणजे त्यावेळेस 1930च्या दरम्यान किंवा 42च्या दरम्यान ज्या तेव्हा युरोपला आल्या तर तिथे फोटोज आहेत ते काही त्यांच्यासोबतचे त्यांनी तिथे आणलेले, म्हणजे ज्याकडे आपण बघण्याची सुद्धा आपली इच्छा होत नाही तिथे त्यांना ते नर्सिंग केअर करत आहे. म्हणजे त्यांना उचलून आणून जसं काही त्यांना काही झालंच नाहीये अशा प्रकारे ते कार्य करत आहे. तर मग धर्म काही वेळपर्यंत जर बाजूला ठेवला तर त्यांच्या अंतर्मनामध्ये किती करुणा निर्माण झाली असेल की त्यांना त्या वृद्ध गरीब आजारी आणि पीडित माणसाचं शरीरामध्ये असलेला दुर्गंध किंवा ते वाहणारं रक्त, त्या जखमा, त्याचा त्यांच्या मनावर असा लवलेशी म्हणजे परिणाम झालेला नाही आणि त्यामुळेच ते करू शकले. म्हणजे एकीकडे मी बघितलं की एवढा मोठा अवाढव्य असा व्हिक्टोरिया म्युझियम, त्याच्यामधल्या त्या राणीचा असा खूप मोठा पुतळा, आणि लोक त्या पुतळ्यापुढे कोणीही फोटो काढायला तयार नाही किंवा त्या पुतळ्याबद्दल बोलायलाही तयार नाही. म्हणजे एवढी राणी मोठी इंग्लंडमधली, तिने एवढं मोठं राज्य केलं आणि कलकत्तामध्ये असलेलं एवढं मोठं व्हिक्टोरिया म्युझियम तिच्या नावाने आलिशान असं, आणि तिचा पुतळा असाच, एवढं राज्य केलं ना तिने. आणि दुसरीकडे तिचं काहीच नव्हतं, ती मदर टेरेसा, आणि तिच्याकडे येणाऱ्या लोकांचा कितीतरी ओघ आणि कितीतरी तिचं नावलौकिक आणि तिचं मनामध्ये लोकांच्या असं तिच्याबद्दल निर्माण झालेली श्रद्धा. म्हणजे काय, तर आपल्या अंतर्मनाचं जर ते शुद्ध असेल तर त्याचं फलस्वरूप तुम्हाला निश्चितच मिळेल. या कारणामुळे आपल्याला धम्म जो आहे तो बाबासाहेबांनी देण्याचं कारण हेच की हे फाउंडेशन आहे. आपण ज्या दिवशी हा फाउंडेशन बिल्ड करू त्या दिवशी आपल्याला याचे परिणाम दिसायला लागतात, आणि ते फार आवश्यक आहे. जोपर्यंत हे रुजणार नाही तोपर्यंत ब्रदरहुड किंवा फ्रॅटर्निटी जे म्हणतो आपण, बंधुभाव जे म्हणतो, ते विकसितच होऊ शकत नाही.